आविष्कार आले. स्वप्नील पहिली बॅटिंगची धुरा सांभाळताना दिसतो आविष्कार. संघाचा पहिला आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो संजय आणि त्यांना तोंड देतोय तो सुंदर असा लेफ्ट साईडला मारलेला चेंडू आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. खराब थ्रो आणि 3 धावा. गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे लाखनवाडी संघाकडून. 3 धावा. नाही ह्याच्यानंतर लगेच अरे ह्याची लगेच नाही अरे भरपूर नाही भरपूर ह्याच्यानंतर लगेच आपली दोन्ही टीम सुंदर हप्ता दिसला मारलेला चेंडू आणि 1 धाव. डोगरवाडी आलेले आहे का? दोघंही आलेले आहेत. धाव संख्या देखणे भर. धाव संख्या होते 4. आले तर जावा पटकन वेळ कशाला घालवते इथे बोलण्यात. चालू असलेला सामना लाखनवाडी विरुद्ध जीसीसी भालावले. सुंदर असा उंच मारलेला बघूया कॅच होते का. आणि सुंदर ट्राय केलेली होती पण कॅच काही भेटलेलं नाही आहे. वेळ ट्राय केलेली होती कॅच घेण्यासाठी. कल्पेश लाखन यांनी 1 धाव. धाव संख्या देखणे भर. धाव संख्या होते 5. सुंदर असा बघूया सुंदर असा झेल पकडला. रत्नाकर लाखन यांनी पहिला धक्का मिळतोय जीसीसी भालावले या संघाला. आणि त्यांची जागा घेण्यासाठी जातोय तो निवृत्ती भोसले. धडाकेबाज फलंदाज. षटकार चौकार मारण्यात माहेर असलेले निवृत्ती भोसले. दिलीप दादा तुझ्या बोला माहिती आहे तो स्कोर लिहितो जरा. ह्याला जेवायला जायचं. मी आहे मी मदतीला मी आहे. ए मनोज देतो देतो आहे सर्वच. हा बोल देतो. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना सुंदर. किरण सर्व जेवायला गेले तूच नाही नंतर सांगशील मी जेवलो नव्हतो. आणि 2 धावा घेतलेले आहेत निवृत्ती भोसले यांनी. धाव संख्येत 2 भर. पहिलं षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक. सुंदर असा रिव्हर्सशिप मारलेला.
सुंदर असा झेल पकडला रत्नाकर लाखन यांनी. पाठोपाठ 2 त्यांनी झेल टिपलेले आहेत. निराश होऊन निवृत्ती भोसले पॅडलिंग मध्ये. सुंदर असा रिव्हर्शिप मारलेला होता. षटकार गेला असता. सुंदर तितके सुंदर कॅच पकडली रत्नाकर लाखन यांनी. दुसरा धक्का मिळतोय जीसीसी भालावले या संघाला निवृत्तीच्या स्वरूपात. आता कोण आहे बॉलर कोण आहे? वैयक्तिक पहिलं आणि संघाचा दुसरा षटक येतो तो प्रीतम. आणि फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो तो आविष्कार आणि साहिल. आविष्कार आणि साहिल या दोघांनाही या ग्राउंडचा पुरेपूर अंदाज आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. त्यांना माहिती आहे की 4 नंतर या ठिकाणी हे मैदान पूर्णपणे आपलं रंगरूप पालटतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे रायटी बॅट्समन असेल तर ऑफ साईडच्या दिशेने आणि लेफ्टी असेल तर त्याच्या लेफ्ट साईडच्या दिशेने षटकारांनी चौकारांची आतषबाजी पाहायला मिळते. जास्त करून षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते. निवृत्तीसारखा खेळाडू लाखनवाडी या संघाने तंबूमध्ये परतवलं आहे त्यामुळे त्यांनी आपला विजयाचा मार्ग थोडासा सुकर केलाय. परंतु जोपर्यंत साहिल आणि आविष्कार यांच्यासारखे खेळाडू मैदानामध्ये आहेत तोपर्यंत लाखनवाडी या संघाला थोडंसं सावधगिरीने खेळावं लागेल. 4 षटकाचे मर्यादित सामने आहेत आणि थोडंसं पाण्याचा अडथळा आल्यामुळे लेग साईड थोडीशी कट करण्यात आलेली आहे. दोन्ही संघांसाठी समान निर्णय आहेत. या सामन्यासाठी आम्हाला पंच म्हणून लाभले आहेत ते प्रसाद पारकर आणि चेतन नागले. त्याचप्रमाणे गोलंदाजीसाठी सज्ज प्रीतम. गोलंदाजी करताना साहिल याच्यासाठी साहिलांना या मैदानाचा पुरेपूर अंदाज आहे. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला काढवला. चेंडू 1 धाव तर घेतला. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा केला जात नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागतं. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 9. 2 बाद 9. पहिलं षटक अतिशय सुंदर टाकलं होतं संजय यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये. 7 धावा त्यांनी मोजल्या होत्या. प्रीतम पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. सामना करेल तो आविष्कार. ऑफसाईडच्या दिशेने डायरेक्ट चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न करा. एका धाव्यावर समाधान मानवलं. 1-1 2-2 धावा घेऊन इथे काही फायदा होणार नाही. 1-1 2-2 धावा म्हणजे 4 ओव्हरच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू टाकल्याप्रमाणे आहे. जर सामन्याचा निकाल तुमच्या बाजूने तुम्हाला करायचा असेल तर म्हणजेच एखाद्या चेंडूवर षटकार मारावा लागेल. कारण या ग्राउंडमध्ये सकाळी 24 चेंडूमध्ये 20 धावा सुद्धा झालेल्या नाहीत असं एक ग्राउंड आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि झेल पकडला जातोय. वैभव लाखन या संघाचा हा संघ लाखनवाडी हा संघ इथे असेल तर याचं कारण हे वैभव लाखन हे एक आहे. कारण त्याची प्रचंड प्रमाणात ओळख या ठिकाणी आहे. परंतु झेल सुंदर पकडला आपल्या संघाला. साहिल यांच्या स्वरूपात धक्का बसतोय. डोंगरवाडी या संघाचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने मी त्यांचंही हार्दिक स्वागत करतो. फुल चेंडू टाकण्यासाठी तयार. वाईड चेंडू. श्रवण फलंदाजी करण्यासाठी आलेला तो श्रवण. श्रवण सुंदर फटका मारलेला आहे. परंतु हा फटका बघूया 4 धावा जातात का. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 13. सावकाश धावसंख्या वाढते थोडी आकार घेते. दुसरं षटक चालू. प्रीतम ह्याला चेंडू निर्धाव टाकावे लागतील आपल्या संघासाठी. त्याचप्रमाणे श्रवण यांना चेंडू मारावे लागतील. भैया उंच उडालेला कॅच आणि नो चेंडू. पंचांनी नोचा इशारा दिलेला आहे. चेंडू पडल्याबरोबर पंचांचा नोचा इशारा आला होता. प्रीतम यांना जीवदान मिळालेला आहे. त्याचबरोबर नो चेंडू म्हणजे धावसंख्या 2 ने वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 15.
फ्री हिट नाही आहे याची खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी फक्त नो आहे, फ्री असं काहीच मिळणार नाही आहे. प्रीतम पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. सामना करेल तो आविष्कार. आविष्कार यांच्यामध्ये पूर्ण हा चेंडू बघूया. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पार 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या धावांची होते 21. आणि हे षटक संपलेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जेसीसी वरचा भंडारवाडा या संघाची धावसंख्या झालेली आहे 21. संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो दर्पण आणि त्यांना तोंड देतोय तो श्रवण. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना दर्पण सुंदर उंच उडायला झेल बघूया आणि सुंदर असा झेल पकडलेला आहे. सुंदर अशी झेल पकडला होता तो कल्पेश लाखन यांनी. श्रवणची जागा घेण्यासाठी जात आहे तो प्रथमेश मराठे. स्वराज गाणी लावूये, गाणी लावूये. ए धर धर, हे काय मोबाईल आहे. सुंदर अशी फिल्डिंग करतायत लाखनवाडी संघ. आता श्रवणची जागा घेण्यासाठी जात आहे तो प्रथमेश मराठे. यानंतर होणारा सामना आई भद्रकाळी शेमनकडवाडी विरुद्ध डोंगरवाडी या 2 संघामध्ये रंगेल. यानंतर होणारा सामना आई भद्रकाळी शेमनकडवाडी विरुद्ध डोंगरवाडी या 2 संघामध्ये रंगेल. 4 षटक झाल्याच्या नंतर म्हणजे पहिली इनिंग संपल्याच्या नंतर दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस च्या इथे यायचंय. प्रथमेश मराठे लेफ्ट हँड बॅट्समन. गोलंदाज आहे दर्पण. थोडस बदल करताना क्षेत्ररक्षण मध्ये दर्पण सुंदर असा उंच मारलेला आणि हा षटकार प्रथमेश मराठे यांच्या बॅटमधून निघाला पहिला षटकार. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या होते 27. सुंदर असा षटकार मारलेला आहे. पुन्हा एकदा स्ट्रेटला मारलेला आणि हा पण षटकार. सुंदर बॅटिंग करतायत प्रथमेश मराठे. पाठोपाठ 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारलेले आहेत. बघूया तिसरा षटकार मारतात का प्रथमेश मराठे. गोलंदाज दर्पण. सुंदर परत उंच मारला बघूया आणि बाद होत आहेत. प्रथमेश मराठे 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारून तिसऱ्या चेंडूवर बाद होत आहेत. खेळ देऊन प्रथमेश मराठे. प्रथमेशची जागा घेण्यासाठी जात आहे तो दत्ता. त्यांना बोल एक मॅच झाल्यावर आहे.
दर्पण चेंडू टाकण्यासाठी तयार. त्यांना तोंड देतोय तो दत्ता. सुंदर असं हलकसं चटवलेला आपल्या दिशेला आणि एक धाव. धाव संख्येत एकने भर. धाव संख्या होते 34. आता आलेल्या स्ट्राईकला आविष्कार लेफ्ट हँड बॅट्समन. सुंदर चेंडू टाकलेला. आविष्कार यांना काही समजलेलं नाही. आणि बाद. तीन षटकाच्या समाप्तीनंतर जीसीसी भालावले या संघाची धावसंख्या होते 35. शेवटचं षटक घेऊन येतोय तो सुभाष लाखन. आणि त्यांना तोंड देतोय तो दत्ता. सुंदर असा ऑफच्या दिशेला मारलेला चेंडू आणि सुंदर अशी बिटवीन द रनिंग निलेश आणि दत्ताची 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या होते 37. सुंदर चेंडू टाकलेला एवढे आणि चौकार. धाव संख्या 4 ने भर. धाव संख्या होते 41. सुभाषाने सुंदर चेंडू टाकण्याचं काम केलं होतं, परंतु यष्टीरक्षकाने त्याचं काम चोख केलं नाहीये. त्यामुळे यष्टीरक्षणामध्ये बदल केला जातो. वैभव लाखन यष्टीरक्षणामध्ये बदल करताना त्यांच्यासाठी आलेले आहेत. सामना करेल तो दत्ता. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेली आहे. शेवटचं षटक चालू. मॅच काय गेलेले तुला काय वाटतं? तू आणि त्याला सांगतो धावसंख्येत 1 ने भर वाढते. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 43. आतापर्यंत या ग्राउंड वरती सर्वाधिक स्कोर आहे तो 53 धावांचा. घोडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनकी नागलवाडी यांचा 43 धावा झालेल्या आहेत. अजून काही धावा या धावफलकावर लावल्या होतील. ह्या धाव्या पुरेशा तशा म्हणाव्या लागतील. सुंदर चेंडू टाकतायत सुभाष. सुभाष
सुभाष यांचा पुढील चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला कट दिलेली आहे. एक धाव तर घेतलेली आहे. आणि 2 धावा फक्त. संघाची धावसंख्या झाली 45. जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष. आपलं क्षेत्ररक्षण लवकर लवकर फैलावायचं आहे. विनीत नागले आणि चेतन नागले. विनीत नागले नॉन स्ट्राईकला येतो तेजस आणि भालावले संघाकडून पहिला षटक घेऊन येतो तो निलेश.
हे पाण्याची बॉटल कुठे आहे? पंचाने सामना चालू करायचा आहे. चल चल तू फास्ट घे म्हणजे ते फास्ट घेते. संघाकडून पहिला षटक घेऊन आलाय तो निलेश आणि त्यांना तोंड देतो तो दर्पण. सुंदर असा स्टेट मारलेला पहिला चेंडू तुझं हे कुठे कव्हर कुठे? आणि एक धाव. सुपारी खाते ना, सुपारी खाते ना, म्हणून मी हे करून येतो गेलो शाळेला सर्व बस. हा मग तू म्हणूनच हे केलं, तू बिंदास सुपारी वगैरे खाऊन आता बिंदास बोल. त्याच्यासाठी करून बिंदास सुपारी खा, आता काय प्रॉब्लेम. दर्पण याने एक धाव घेतलेले आहे. संघाचं खातं उघडलं जात आहे आणि वैयक्तिक खातं उघडतोय दर्पण. आणि आता आलेले लेफ्ट हँड बॅट्समन तेजस आणि गोलंदाज आहे निलेश. डाउनलोड करून ठेव रे. सुंदर चेंडू हलकासा चटवलेला आणि तेजस याने एक धाव घेतलेली आहे. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या होते 2. लगान पिक्चर सारखे एकत्र येते सर. सुंदर फिल्डिंग करतायत जशीशी भालावली संघाचे खेळाडू. काय मग हे मंग्या मंग्या हे मंग्या समीला फोन कर जरा. आता आलेला दर्पण सुंदर असा स्ट्रेट मारलेला फटका बघूया तेवढे सुंदर फिल्डिंग. एकच धाव समाधान मानावं लागेल दर्पण याला. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होते 3. पहिला षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी करतोय तो निलेश. डाउनलोड करून ठेव त्याच्या उद्या पण होईल. तेजस सुंदर हलकीशी बॅटची काढा घेऊन ऑफच्या दिशेला एकच धावेवर समाधान मानावं लागत आहे तेजशाला. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होते 4. 3 मजबूत ठेवलं नाही आता भालावली वाले. मग त्यानंतर 3 ओव्हरची मॅच झाली तर टाकतच ना दिमाग. निलेश तो दर्पण अरे पहिल्या बॉल जात नाही ना. सुंदर असा उंच मारलेला दर्पण याने बघूया आणि सुंदर असा झेल पकडलेला आहे. पहिला धक्का मिळतोय लाखनवाडी या संघाला दर्पणच्या स्वरूपात. अरे नाना ह्यो पड्डो खाय इथे. हा पड्डा सांगितलेला होता ना काल. कोणी सांगितलं? हा काय बांधायचं म्हणतात. दर्पणची जागा घेण्यासाठी जाता येतो लक्ष्मण. एक वाजल्यापासून तू उन्हात आहे म्हणे. रत्नकांत 1 वाजल्यापासून ऊन आहे म्हणे. असं ना. धावा किती बॉल किती आहेत अजून. स्वयंसेवक रे. स्वयंसेवक याने आपापली जागा घ्यायची आहे. तू काल बांधलं होतं ना सोडलं परत. त्या सांगितलं होतं की वरखाल करायचं ते. निलेश तो रत्नकांत जाऊ दे अर्धा सुंदर असा ऑफच्या दिशेला मारलेला चेंडू. बघूया किती धाव मिळतात तेवढे सुंदर फिल्डिंग जीसीसी भालावली या संघाकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लाखनवाडी या संघाची धावसंख्या होते 1-5. 1-5. सुंदर असं षटक टाकलं.
आणि तेवढं सुंदर फिल्डिंग, सुंदर असा झेल टिपलाय. रत्नाकर याचा दुसरा धक्का मिळतोय लाखनवाडी या संघाला. आणि रत्नाकर ची जागा घेण्यासाठी जाता येतो सुभाष. यानंतरचा होणारा सामना डोंगरवाडी आणि शेमनकरवाडी दोन्ही संघाच्या संघ नायकाने टॉस का बॉस. इथे टॉस विन साठी यायचंय. शेमनकरवाडी आणि डोंगरवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस का बॉस इथे टॉस विन साठी यायचंय. प्रथमेश मराठे सुंदर चेंडू टाकलेला आणि सुभाष याला काहीच समजलेलं नाही. निर्धाव चेंडू. शेमनकरवाडी या संघाच्या संघनायकाने व्हाईट चेंडू पंच चेतन नागले घोषित करतायत. सुंदर स्वतः झेल टिपलेला आहे प्रथमेश मराठे यांनी. तिसरा धक्का मिळतोय लाखनवाडी या संघाला सुभाषच्या स्वरूपात आणि सुभाषची जागा घेण्यासाठी जाता येतो कल्पेश. यानंतरचा होणारा सामना आई भद्रकाली शेमनकरवाडी वर्सेस डोंगरवाडी. संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो निवृत्ती भोसले आणि व्हाईट चेंडू घोषित करतायत चेतन नागले पंच. कल्पेश पुन्हा एकदा एक दोन धावा. सुंदर अशी पुन्हा एकदा व्हाईट चेंडू टाकलेला आहे. पाठोपाठ 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. व्हाईट चेंडू निवृत्ती भोसले यांनी. सुंदर असा चेंडू टाकलेला हलकस चटवलेला आहे. ऑफच्या दिशेला एकच धाव समाधान मानावं लागेल तेजशाला. धावसंख्येत एक भर धावसंख्या होते 14. धावसंख्या होते 14. सुंदर चेंडू आणि एक धाव घेतलेले आहे
तेजस तो निवृत्ती भोसले निवृत्ती तेजस सुंदर असा मारलेला फटका बघूया. एकच धाव समाधान मानावं लागेल. सुंदर फिल्डिंग जीसीसी भालावले या संघाकडून. स्ट्राईकला आलेला कल्पेश सुंदर असा उंच मारलेला आणि खेळ सुटलेला आहे. जीवदान मिळत आहे कल्पेशाला. एक धाव घेतलेले धावसंख्येत एकने भर. धावसंख्या होते 17. सुंदर हलके बॅटची काढा घेऊन एकच धाव समाधान मानावं लागेल तेजशाला. आणि धावसंख्येत एकने भर. धावसंख्या होती 18. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो निवृत्ती भोसले. पहिले 3 चेंडू खराब टाकल्यानंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर लाखनवाडी या संघाची धावसंख्या होते 3 बाद 18. पाहिजे 6 चेंडू आणि 28 धावा. आणि व्हाईट चेंडू सुंदर असा आपला मारलेला फटका आणि हा चौकार. तेजशाच्या बॅटमधून निघालेला पहिलाच चौकार. आता तुम्हाला षटकार चौकारच मारावा लागेल तरच आपण सामना जिंकू शकता. 1-2 धावा घेऊन काहीच फायदा होणार नाही. यानंतरचा होणारा सामना आई भद्रकाली शेमनकरवाडी डोंगरवाडी. डोंगरवाडी या संघाने टॉस विन झाल्यानंतर प्रथम बॅटिंग घेतलेली आहे आणि आई भद्रकाली शेमनकरवाडी या संघाला क्षेत्रासाठी आमंत्रित केलेलं आहे आणि 2 धावा घेतलेल्या आहेत तेजशाने. तेजस सुंदर मारलेला आणि तेवढे सुंदर फिल्डिंग. एकच धाव समाधान मानावं लागेल. सुंदर असा उंच मारलेला आणि हा षटकार. तेजशाच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. 1 चौकार 1 षटकार. हे फटके अगोदरच मारले पाहिजे होते तेजशाने. सुंदर
आणि कॅच सोडून दिलेले आहे निवृत्ती भोसले यांनी. सुंदर चेंडू टाकलेला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर लाखनवाडी या संघाची धावसंख्या झाली 32. जेसीसी भालावे संघाचे विजयी संघाचे हार्दिक स्वागत.